एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक घोडा आणि एक गाढव होते. एके दिवशी तो दोघांना घेऊन बाजारात निघाला. गाढवाच्या पाठीवर व्यापाऱ्याने खूप ओझं ठेवलं, पण घोड्याच्या पाठीवर काहीच ओझं नव्हतं. थोडं चालल्यावर गाढव थकले. त्याने घोड्याला म्हटलं, मित्रा, माझ्या पाठीवरचं थोडं ओझं तू घे ना, मला खूप जड होतंय. घोडा थोडा गर्वाने म्हणाला, मला तुझ्या ओझ्याची काही काळजी नाही. ओझं वाहून नेणं हे तुझं काम आहे. गाढव काही न बोलता पुढे चालू लागला. थोड्या वेळाने त्याच्या पायांवर ताण आला. तो थकून बसला. त्याचं अंग गरम झालं आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. व्यापाऱ्याने हे पाहिलं. त्याने लगेच गाढवाच्या पाठीवरचं सगळं ओझं उतरवलं. ते सर्व ओझं त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलं. आता घोडा दमून गेला आणि त्याला चालता चालता विचार आला, जर मी थोडी मदत केली असती तर मला हे जड ओझं वाहावं लागलं नसतं. तात्पर्य, आपण दुसऱ्यांना मदत केली तर त्याने त्यांनाही आणि आपल्यालाही आनंद मिळतो. इतरांना सहाय्य करा, कारण मदत केल्याने आपलंच जीवन सुंदर होतं.